नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण नवीन वस्तू विकास प्रक्रिया या संकल्पनेबद्दल किंवा या उपघटकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जेव्हा एखादा व्यावसायिक किंवा उत्पादक एखादी नवीन वस्तू तयार करण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी आखत असतो किंवा जे काही डावपेच तयार करत असतो, याच्यामध्ये कोणत्या टप्प्यांचा विचार त्याने करणं अपेक्षित असतं, याच्या संदर्भातील आपण चर्चा आज करणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जेव्हा नवीन वस्तू विकास प्रक्रियेची सुरुवात करतो, त्याच्यामधील पहिला जो काही त्या प्रक्रियेचा टप्पा आहे, तो म्हणजे की नवीन वस्तू कल्पनांची निर्मिती. जी काही आपल्याला नवीन वस्तू तयार करावयाची आहे, त्याच्या संदर्भातील ज्या काही कल्पना असतील, त्या सर्व कल्पनांची आपण निर्मिती करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे त्याला इंग्लिशमध्ये आयडिया जनरेशन असं म्हणतात, की असे खूप सारे स्रोत आपल्याला उपलब्ध असतात, की त्याच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज किंवा वेगवेगळ्या कल्पना या माहिती होत असतात. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे इंटरनल स्रोत आहेत, एक्सटर्नल स्रोत आहेत, म्हणजे अंतर्गत स्रोत आहेत, बहिर्गत स्रोत आहेत आणि ऑथर्स. अंतर्गत स्रोतांमध्ये सर्वसाधारणपणे त्या कंपनीमध्ये असणारा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास विभाग असेल, त्या कंपनीचे एम्प्लॉईज असतील किंवा कामगार असतील, यांच्याकडून नवनवीन वस्तूंच्या संदर्भातील कल्पनांची माहिती मिळू शकते. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल स्रोत म्हणतो किंवा एक्सटर्नल सोर्स म्हणतो, बहिर्गत स्रोत, तर ज्यावेळेस बहिर्गत स्रोतांमध्ये त्या कंपनीशी संलग्न असणारे सप्लायर्स असतील, पुरवठादार असतील किंवा ग्राहक सगळ्यात महत्वाचा एक्सटर्नल सोर्सेसमध्ये येणारा महत्वाचा घटक आहे. घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील किंवा एजंट असतील किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती असतील, यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावरती कल्पनांची माहिती ही उद्योजकाला मिळत असते. नवनवीन कल्पनांची माहिती उद्योजकाला मिळत असते. आणि ऑदर सोर्सेसमध्ये सर्वसाधारणपणे आपण मॅगझिन वाचून किंवा वेगवेगळ्या उद्योजकांच्या इंटरव्ह्यूज किंवा मुलाखती पाहून किंवा न्यूजपेपर किंवा बुक्स वाचून असे वेगवेगळ्या सोर्समधून, वेगवेगळ्या स्रोतांकडून आपल्याला नवीन कल्पनांची माहिती मिळत असते. याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे क्राऊड सोर्सिंग. हा पण एक महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला या नवीन कल्पनांच्या निर्मितीसाठी लक्षात घ्यावा लागतो, की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एखादी इव्हेंट ऑर्गनाईज करून, एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करून किंवा त्याची चांगल्या प्रकारे तयारी करून तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडून, समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून नवीन कल्पनांच्या संदर्भातील माहिती किंवा प्रकल्प मागवू शकत असता. तर हा पण एक महत्वाचा स्रोत म्हणून नवीन कल्पनांच्या निर्मितीमध्ये लक्षात घेणं अपेक्षित आहे. दुसरा जो काही महत्वाचा टप्पा आहे नवीन वस्तू विकास प्रक्रियेचा, तो म्हणजे की नवीन कल्पनेची गाळणी किंवा चाळणी. ज्यावेळेस आपण नवीन कल्पनांसंदर्भात विचार करायला लागतो, त्यावेळेस आपल्याकडे असंख्य अशा नवीन कल्पना जमा होत असतात. परंतु त्या सर्वच्या सर्व नवीन कल्पना या व्यवसायासाठी फायदेशीर असतील नसतील, त्या प्रत्यक्षात आपल्याला उपलब्ध करता येतील की नाही, याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावरती संभ्रम असतो. म्हणून आपल्याला आयडिया स्क्रीनिंग, म्हणजे जे काही कल्पना आपण गोळा केलेल्या आहेत किंवा अभ्यासल्या आहेत, यांचं योग्य प्रकारे स्क्रीनिंग करून ज्या काही महत्वाच्या चांगल्या कल्पना आहेत, तेवढ्याच कल्पनांचा आपल्याला पुढे विचार करावा लागतो. त्याच्यामुळे आयडिया स्क्रीनिंग हा एक महत्वाचा भाग म्हटला जातो, की ज्याच्यामध्ये चांगल्या कल्पना ठेवायच्या आणि ज्या काही दुसऱ्या थोड्याशा चांगल्या नसणाऱ्या किंवा व्यवसायाला पूरक नसणाऱ्या ज्या काही कल्पना असतील, त्या आपण इलिमिनेट करायच्या किंवा त्यांची गाळणी करून पुढे जायचं. याच्यामध्ये 3 शब्द महत्वाचे फिलिप कोटलर लिखित प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग या पुस्तकामध्ये सांगितले, की RWW. आर म्हणजे रिअल, डब्ल्यू म्हणजे विन आणि दुसरा डब्ल्यू जो आहे तो म्हणजे वर्थ. की तुम्ही या 3 प्रश्न विचारले पाहिजे ज्यावेळेस आपण त्या नवीन कल्पनेची निवड करत असतो त्यावेळेस, की इज इट रिअल, की ही कल्पना आपण रियालिटीमध्ये करू शकतो का? ग्राहकांना खरंच ती आवडेल का? ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल का? दुसरे, की कॅन वी विन, की जर आपण ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली, नवीन वस्तू तयार केली या कल्पनेची, तर आपण बाजारपेठेमध्ये यशस्वी होऊ की नाही? कॉम्पिटिटरच्या प्रमाणामध्ये आपण चांगल्या प्रकारचं समाधान ग्राहकांना देऊ शकू की नाही? आणि तिसरा जो काही डब्ल्यू आहे तो म्हणजे की वर्थ,
की हा आपल्या एकंदरीतच संपूर्ण व्यवसायाच्या प्रगतीसाठी ही ही आयडिया किंवा ही कल्पना आपल्याला पूरक आहे की नाही याच्या संदर्भातील चर्चा आपण या दुसऱ्या टप्प्यामध्ये करत असतो. तिसरा जो काही महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कल्पना, बीज, विकसन आणि चाचणी. की तुम्ही जी काही कल्पना निवडली आहे त्या कल्पनेच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या कल्पनेचा विकास करू शकता. कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की तुम्ही जी काही कल्पना निवडली, उदाहरणार्थ एखादी कार मॅन्युफॅक्चरिंगची आयडिया एखाद्या प्रोड्युसरकडे आली, तर कार मॅन्युफॅक्चरिंग करत असताना ती कॉम्पॅक्ट असली पाहिजे, लॉंग असली पाहिजे, त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ती इलेक्ट्रिक बेस असली पाहिजे, सीएनजी बेस, पेट्रोल बेस, डिझेल बेस. तर अशा त्या त्या एकंदरीत त्या कल्पनेला तुम्ही विकसित केलं पाहिजे. चांगल्या प्रकारे सर्व अँगलने पाहून त्याची तुम्ही कल्पना विकसन किंवा त्याच्यानंतर त्याची चाचणी केली पाहिजे, की आम्ही अशा प्रकारचं प्रोडक्ट तयार करण्याचा विचार करतो. तर याच्या संदर्भात काही विशिष्ट लोकांकडून, विशिष्ट ग्राहकांकडून तुम्ही इम्प्रुव्हमेंट की संदर्भात काही सजेशन्स घेतले पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे सर्व तुम्ही कागदोपत्री किंवा व्हिज्युअलाइज किंवा पिक्चरचा किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक टूल्सचा वापर करून तुम्ही हे सर्व काही कन्सेप्ट ग्राहकांशी बोलू शकता आणि त्याची चाचणी करून घेऊ शकता. त्याच्यानंतर विपणन डावपेच विकास, डावपेच आणि विकास, की तुम्ही जी काही कल्पना तयार करताय किंवा तुम्ही जी काही कल्पना करताय एखाद्या नवीन वस्तूच्या विकासासंदर्भात किंवा त्याच्या प्रोडक्शनच्या संदर्भात, तर तुमचं विपणन डावपेच काय असले पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही टार्गेट मार्केट तुमचं कोणतं असलं पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. लक्ष्य विपणन किंवा लक्ष्य बाजारपेठ ही तुमची कोणती आहे याच्यामध्ये तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. तुमचा प्रोडक्टच्या प्लॅन बद्दल, प्राइस बद्दल किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल बद्दल, मार्केटिंगच्या बजेट बद्दल किंवा विपणन अंदाजपत्रक आपण त्याला म्हणूया, की पहिल्या वर्षी आपली कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी असली पाहिजे याच्या संदर्भात आपण चर्चा याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. नंतर तिसरा जो काही महत्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे तो म्हणजे की लॉंग रन प्लॅन, आपलं दीर्घकालीन नियोजन या वस्तूशी संदर्भात कसं असलं पाहिजे. आपलं सेल्स किंवा विक्रीच्या संदर्भातील नियोजन कसं असणार आहे, प्रॉफिटचा आपला उद्देश कसा असणार आहे किंवा मार्केटिंग मिक्स स्ट्रॅटेजी, विपणन मिश्र जे काही आपण स्ट्रॅटेजी म्हणतो किंवा डावपेच म्हणतो हे कसे असणार आहेत याच्या संदर्भातील चर्चा आपण चौथ्या टप्प्यामध्ये करत असतो. पाचवा जो काही महत्वाचा टप्पा नवीन वस्तू विकास प्रक्रियेचा आहे तो म्हणजे की व्यावसायिक विश्लेषण, की तुम्ही जी काही वस्तू तयार करणार आहात त्या वस्तूला लक्षात घेऊन आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून ती कल्पना कशी आहे याच्या संदर्भातील चर्चा करणं अपेक्षित आहे. पाचव्या टप्प्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं प्रोडक्शन चालू होत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या अगोदरच त्याचं व्यावसायिक बिझनेस अनालिसिस करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये की तुम्ही जे काही प्रोडक्ट तयार करताय ते प्रोडक्ट तुमच्या व्यवसायाचा उद्देश सफल करतं का, तुमचा व्यवसायाचा जो काही गोल आहे त्या गोल म्हणजे पूर्ण करतो आहे की नाही याच्या संदर्भातील तुम्ही चर्चा किंवा विश्लेषण करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुमचा रिव्ह्यू ऑफ सेल कसा असणार आहे त्याच्या संदर्भात किंवा वस्तू निर्माण करण्यासाठी तुमची कॉस्ट किती असणार आहे, तुमची किंमत किती असणार आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट कॉस्ट किंवा कॉस्ट शीटचं प्रॉपर अनालिसिस तुम्ही या ठिकाणी करणार आहे. प्रॉफिट प्रोजेक्शन हा एक महत्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, की तुम्ही पहिल्या वर्षी किती प्रॉफिटचं टार्गेट आहे, दुसऱ्या वर्षी किती टार्गेट असणार आहे, तिसऱ्या वर्षी किती टार्गेट असणार आहे याच्या संदर्भातील तुम्ही विश्लेषण या ठिकाणी केलं पाहिजे. मार्केट सर्वे, वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटच्या संदर्भात आपण कशा प्रकारचा प्लॅन करणार आहोत याच्या संदर्भातील मार्केट सर्वे आपण घेणं हे सुद्धा महत्वाची गरज आपल्याला पाचव्या टप्प्यामध्ये पाहायला भेटते. नंतर सहावा जो काही महत्वाचा टप्पा आहे की या ठिकाणी आपण नवीन वस्तू विकास तयार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, की तुम्ही ऍक्च्युअली फिजिकल फॉर्ममध्ये प्रत्यक्षात तुमची कल्पना ही प्रत्यक्ष वस्तूमध्ये तुम्ही निर्माण करायला सुरुवात करता आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे काही डिपार्टमेंट असेल किंवा इंजिनिअरिंग अभियांत्रिकी विभाग जो काही प्रोडक्शन कंपनीचा असेल त्याचा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल असतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे त्याची साईज किंवा त्याचा शेप, कलर, त्याच्यामध्ये असणारे कंटेंट
या सगळ्या घटकांचा विचार करून तुम्ही ती वस्तू विकसित करत असता किंवा प्रोडक्शन सुरू करत असता. त्यानंतर ना विपणन, चाचणी विपणन, की एकदा की तुम्ही ती वस्तू तयार करायला सुरुवात केली, तर पहिल्यांदा तुम्ही कमी व्हॅल्यूमध्ये किंवा म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही कमी नगांमध्ये तुम्ही ती उत्पादन प्रक्रिया सुरू करता आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा चाचणी विपणन, टेस्ट मार्केटिंग, की ती वस्तू काही विशिष्ट ग्राहकांना टेस्ट मार्केटिंगसाठी मार्केटमध्ये देत असता आणि त्याच्यातून वेगवेगळे सजेशन ग्राहकांकडून येऊन त्याच्यामध्ये जर काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज असेल तर तुम्ही पुढे जाता. अदरवाईज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर ना तुम्हाला मार्केटमध्ये ते आणावं लागतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन कोणत्याही प्रकारे कंपनी करत नाहीये. पहिल्यांदा टेस्ट मार्केटिंग, मग ते फ्री सॅम्पलिंगने असू द्या किंवा वेगवेगळ्या टेक्निक्सने असू द्या, टेस्ट मार्केटिंग ही केलं जात असतं. त्याच्यानंतरचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वस्तू रूपात कल्पनेचे व्यापारीकरण. एकदा की तुम्ही टेस्ट मार्केटिंग मधून यशस्वी झाला, ग्राहकांना तुमची वस्तू आवडली, चांगल्या प्रमाणे त्याला चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स मार्केटमधून मिळाला, बाजारपेठेतून मिळाला, की त्याच्यानंतर तुम्ही मास प्रोडक्शनला सुरुवात करता, मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शनची सुरुवात करता आणि कमर्शियलायझेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलं, की वस्तू रूपात त्याचं व्यापारीकरण करत असता. मग याच्यामध्ये तुम्ही जी काही वस्तू बाजारपेठेत आणणार आहात, ती बाजारपेठेत आणत असता. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची वेळ, काळ, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचा विचार करून कोणत्या दिवशी हे प्रोडक्ट आपण बाजारपेठेत आणलं पाहिजे, कशा रूपाने आणले पाहिजे, त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, त्याचं डिस्ट्रिब्युशन चॅनलच्या संदर्भात आपण कसं करणार आहोत हे सर्व घटकांचा विचार करून आपण ती वस्तू बाजारपेठेत इंट्रोड्यूस करत असतो किंवा बाजारपेठेत आणत असतो, नव्याने आणत असतो. त्याच्यामुळे हाही टप्पा एक महत्त्वाचा मानला जातो. आणि शेवटचा जो काही महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे रिव्ह्यू आणि इव्हॅल्युएशन, पाठपुरावा आणि मूल्यमापन. एकदा की वस्तू बाजारपेठेत आणली की त्याच्यानंतर आपण त्या वस्तू संदर्भात बाजारपेठेतून माहिती गोळा करणं अपेक्षित असतं, की त्याच्या संदर्भातील पाठपुरावा करणं, की खरंच ती वस्तू ग्राहकांना आवडली का? आपला सेल किती झाला, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झाला, ग्राहकांच्या काही प्रतिक्रिया आहेत का, याचा संपूर्ण पाठपुरावा करून जर काही अडचणी असतील तर त्या आपण दुरुस्त करून पुन्हा नव्याने ती वस्तू बाजारपेठेत आणली पाहिजे. तर असे एकंदरीतच 9 टप्पे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. फिलिप कोटलरच्या बुक्समध्ये साधारणतः 8 महत्त्वाचे टप्पे दिलेले आहेत. ते 8 नंबरपर्यंत आपण कन्सिडर केलं. ओके. तर अशा पद्धतीने आपण आज काय शिकलो, तर याच्यामध्ये नवीन वस्तू विकास प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक आपण शिकलो. या संदर्भातील जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.